पियुष गोयल यांचं नाव गेले अनेक दिवस चर्चा खरं तर पियुष गोयल यांच्या नावाची होती। उत्तर मुंबईतून ते लढतील। उत्तर मुंबई हा मुंबईतला सर्वाधिक सेफ असा मतदारसंघ मानला जातो। सगळ्यात मोठं लीड होतं तिथून पियुष गोयल आता उमेदवार असतील। नरेंद्र मोदी अमित शाह यांच्या कोर टीममधले मानले जातात। पियुष गोयल यांचं नाव इथे आज जाहीर करण्यात आले। दुसऱ्या यादीमध्ये मिहीर कोटेच्या ईशान्य मुंबईतनं उमेदवार बदललेला आहे भारतीय जनता पक्षाने। त्यांचं नाव इथे नवीन यादीत आलेलं आहे। पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांचं नाव। परवाच पुण्यामध्ये दोन गोष्टी मला इथे महत्त्वाच्या सांगायच्या आहेत। सगळ्यात पहिले थोड्याच वेळापूर्वी आपण लोकशाहीवरती ही बातमी बघितली होती। गोपाल शेट्टी यांचे कार्यकर्ते नाराज झाले, ते जमले होते। आता शिवसेनेची पहिली रिॲक्शन येते ती बघूया आणि मग पुन्हा या बातमीचं आपण अनालिसिस करूया। संजय शिरसाट काय बोलता ऐकूया। त्या ठिकाणी सुधीर मुनगंटीवार यांना संधी देण्यात आलेली आहे भाजपकडून। त्यामुळे महायुतीचं जागा वाटप झालेलं आहे का हा प्रश्न आता उपस्थित होतोय, कारण ज्या जागांवरती तिघांचाही खासदार नव्हता त्या ठिकाणी भाजपने उमेदवार दिलेला आहे। शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीची बोलणी ही अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि ज्या ज्या जागा फायनल झालेल्या आहेत, जवळपास आज भाजपने जे काही 20 लोकांची यादी जाहीर केली त्यात जर पाहिलं तर प्रामुख्याने त्या जागा त्यांच्याकडे होत्या आणि त्यांच्यामध्ये त्यांनी काही उमेदवाराचा बदल केलेला आहे। म्हणून कोणती नवीन जागा शिवसेनेच्या कोट्यातली जागा त्यांनी घेतली किंवा राष्ट्रवादीची जागा कोणती घेतली असं कुठेही झालेलं नाही। म्हणून मी वारंवार सांगतोय की हे जे बोलणी होणार आहे ही फायनल आज उद्यामध्ये होऊन जाईल। आता 20 जागा जाहीर झाल्यात। रामटेकची जी जागा आहे ती मुनगंटीवारांनी जी दिलेली जागा त्या चंद्रपूरची जागा, त्याच्यात कुणाचा आमचा आग्रह नव्हता आणि मुनगंटीवार सारख्या ज्येष्ठ नेत्याला ती जागा दिल्यामुळं आम्हाला त्याचा आनंद आहे। आता आमचे मुनगंटीवार साहेब दिल्लीला आमचे नेतृत्व करतील। आता भाजपची यादी आलेली आहे। 20 पैकी 15 खासदारांना तिकीट देण्यात आलेलं आहे। 5 जण चेहरे बदलले। शिवसेनेचेही आता सध्या तुमच्यासोबत 13 खासदार आहेत। त्यांच्यापैकी कुणाची नावं जाहीर होणार का? पहिली यादी शिवसेनेची कधी येईल? शिवसेनेची पहिली यादी परवा दिवशी येईल। 2 दिवसांत शिवसेनेची यादी येईल। उमेदवार बदलायचा किंवा न बदलायचा हा अधिकार एकनाथ शिंदे साहेबाला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।